शॉर्ट टर्म गोल जसे अच्छा, शॉर्ट टर्म गोल असेल. लॉंग टर्म असावेत, पण लॉंग टर्म शॉर्ट टर्म करता येस आलं पाहिजे, येस तर मजा आहे. येस. म्हणजे फक्त सिक्स पॅक ऍब्स काय ते मी लिहून ठेवलं, पण त्याच्यासाठी रोज तू 1 किलो तरी कमी करतोयस का? दॅट पाथ शुड बी लाईक दॅट. गोल कॅन हेल्प यू फॉर युअर अचिव्हमेंट्स अँड टू गेट इन डिसिप्लिन. गोल्स स्वतःचे आहेत की इतरांचे एक्सपेक्टेशन्स? बिग डिफरन्स. जसं आपण मगाशी म्हटलं की रॉल्स रॉयस हवी आहे, पण का हवी आहे? एमजीत काय अडचण आहे? तर रॉल्स रॉयस माझ्यासाठी हवी आहे का? ते जसं क्लिअर झालं आपल्याला की नाहीये, ऍक्च्युली तो शो ऑफ करायचा. तसंच हा हा युजली गुंता जे बिझनेसमध्ये आहेत ऑलरेडी ना त्यांचा होऊ शकतो, किंवा जे फॅमिली बिझनेस रन करतायत त्यांचा होऊ शकतो, की त्यांना स्वतःचं गोल आणि बिझनेसचं गोल डिफरन्शिएट नाही करता येत. त्यांना असं वाटतं माझं मी सर्वस्व त्या बिझनेसला दिलेलं आहे, तर मग माझ्या ज्या इच्छा आहेत तो हा बिझनेसच कॅरी फॉरवर्ड करणार. पण ऍक्च्युली असं होत नाही. प्रत्येक गोष्टीला स्वतःचं एक स्व ओपिनियन आहे. सो तू जे काही गोल ठरवतोयस ते मला खरंच 1 महिन्याला पुस्तक वाचणं गरजेचं आहे का? का कुणीतरी आयडियली सांगितलंय पुस्तकं वाचली पाहिजेत, डिसिप्लिन लावलं पाहिजे म्हणून मी ऐकतोय? जर मग मी त्यांचं ऐकून करत असेल तर मी 1 महिन्याला पुस्तक वाचू शकत नाही. जर ते मला आवडत असेल तरच ते होऊ शकतं. त्यामुळे जर एखादी गोष्ट तुमच्याकडून पुढे जातच नसेल, घडतच नसेल, तर त्यावेळी हा 100% विचार करायचा, नक्की भाई ये मैं मेरे लिए कर रहा हूँ, ये मेरा गोल है, या किसी और के लिए मैं मेहनत लगा रहा हूँ. ते कृती करताना बरोबर लक्षात यायला लागतं आपल्याला की आपण आपल्यासाठी करतोय की कुठला तरी पिक्चर बघितला, मी मोटिवेट झालो आणि कामाला लागलो. म्हणजे देखाव्याचं काम करतोय की स्वतःच काम करतोय, म्हणजे स्वतःला येस. पोचायचं त्या पोझिशनला, का लोकांचे ते लोकांनी सांगितलं किंवा 4 लोग क्या कहेंगे उसके लिए आपको करना है. आणि लोक कशी असतात, समजा फॅमिलीमध्ये गृहीत धर किंवा बाहेर गृहीत धर, यू आर द बेस्ट लीडर, यू आर द बेस्ट लीडर, यू आर द बेस्ट लीडर, आणि तू लीडर म्हणून बसवलास की तुला त्रास देणारी सगळ्यात पहिली हीच टोळी असते. कारण दे नो युअर प्लस अँड मायनस. तेव्हा आपल्याला असं वाटतं ते माझे हितचिंतक आहेत म्हणून ते मला राजा म्हणून बघतायत. नाही नाही, त्यांना माहिती आहे की हा राजा आमच्या मनासारखा आम्ही मॅन्युप्युलेट करू शकतो म्हणून आम्ही त्याला त्या गादीवर बसवतोय. तुझ्यात तेवढी कॅलिबर आहे म्हणून नव्हे, आम्हालाही बांगडी कशी हवी तशी फिरवता येणार आहे म्हणून तू तिथे बस. त्यामुळे स्वयंघोषित राजा म्हणायचं, लोकांनी बनवलेला घाई नाही करायची. ते त्यांच्या फायद्यासाठी बऱ्याचदा करत असतात. मोदी काकांवर का चिडतात मग आता? अरे आम्ही निवडून दिलंय, आमचं ऐकायचं, तुम्ही तुमचं ऐकण्यासाठी बसलेत का? प्रत्येकाचं ऐकत बसले तर ते फक्त ऐकतच राहतील ना. होतो, वेळच जातो त्याच्यात. 140 कोटी लोक आहेत. अरे का म्हणजे मी जर म्हणायला ज्याला लीडर बनायचंय की नाही, किंवा ज्याला एखाद्या कॉलनीचाही लीडर समज बनायचंय, त्या व्यक्तीने एकच काम करायचं. देशाचं तर लिडरशिप मी आता बोलतच नाहीये, आपल्या स्वतःच्या कुळाची मागच्या 3 पिढ्या आणि पुढच्या 3 पिढ्यांचा फक्त अभ्यास करायचा. ते कोण होते, ते कसे होते, आणि त्यांच्याकडनं काही चुका झालेल्या असतील तर त्या मी रिकव्हर कशा करायच्या आहेत, आणि माझ्या पुढच्या 3 जनरेशन छान राहाव्या म्हणून मी काय प्लॅनिंग करू शकतो. मी फायनान्शियली फक्त म्हणत नाही, लक्झुरी त्यातला एक पार्ट असतो, बाकी सगळ्या गोष्टींमधलं. फायनान्शियल अख्खा एक पार्ट असतो. हा, पण त्याच्याशिवाय जो मेन पार्ट आहे तो पार्टवर फक्त अभ्यास करा. आणि जर तुम्हाला ते जमलं ना तर मग तुम्ही देशाच्या गप्पा मारा. कारण तिथं आपल्याला आपल्या फॅमिलीचं कुळ सावरता येत नाही रे, ते आपल्याला समजत नाही. किती कुळ आहेत माहिती या जगात, या देशात किती कर्मकांड झालेली आहेत, किती चांगल्या वाईट गोष्टी झाल्या, आणि त्या सगळ्यांची धुलाई करून तुला व्यवस्थित सेटल करून पुढचा विचार करायचा है. भाई जो अपने खुद के घर के बारे में नहीं कर सकता उसने देश की, त्याने समाजाची चर्चा नाही कर. मला असं म्हणायचंय की जर तुम्ही मोदीजींना नावं ठेवा, त्यात काहीच इश्यू नाही, पण ते नावं बेसलेस आहेत की त्यात खरंच काही तथ्य आहे? जर खरंच काही तथ्य आहे तर तुम्ही मग ते त्यांना नाव ठेवण्याऐवजी तुम्ही ती गोष्ट करा ना. तुम्हाला कळतंय ना, तुम्हाला कळतंय की बाबा मोदीजी हे करून महागाई वाढणार आहे, मग काय करून महागाई कमी होणार आहे, तुम्ही करा.
नाही नाही, मी तर काय कसं करू शकतो, ते पंतप्रधान आहेत, मी कोण सामान्य माणूस आहे ना. मग तू पंतप्रधान हो ना, एक्झॅक्टली. तू प्राईम मिनिस्टर हो ना. एक्झॅक्टली. हाय कदम तुझ्या, तू लढू शकतो का? मोदीजी सीएम आहेत, रिपोर्ट कार्ड. मोदीजी 3 टाइम सीएम आहेत, त्याच्यानंतर ते 3 टाइम पीएम आहेत. हे 6 टर्म ते हेड ऑफ स्टेट आहेत. 6 टर्म, 4,000 दिवस. सोपी गोष्ट आहे का? हे तू करू शकतोस का? आणि कर, मी आहे बघायला हा, इथे, मी माझ्या तर शुभेच्छा आहेत तुला. तू पीएम झाल्यानंतर मी माझा एखादा प्रॉब्लेम आला तर हा, पत्र लिहून सांगेन. हा. कर तरी खरं. खरंय, अगदी खरंय. कुठलाही XYZ व्यक्ती, तो जर चीफ MLA होऊन, चीफ मिनिस्टर होऊन, प्राईम मिनिस्टर म्हणजे MP होऊन प्राईम मिनिस्टर झालाय, म्हणजे तू विचार कर त्या माणसाचा, तो माणूस काय असेल. असंच कसं काय होऊ शकतं? राहुल गांधीने काय जमलं मग आतापर्यंत? ट्रू. सीएम पण नाही झाला कुठल्या देशाचा, राज्याचा. तेवढं तरी केलं असतं ना म्हणा. एवढं तर तुझ्याकडं काँग्रेस, तेव्हा काँग्रेस किती मोठी होती, तो तेवढं सुद्धा नाही करू शकला. एका राज्याचा पीएम जरी बनू शकला असता ना, तरी खूप झालं असतं. आता तो फक्त एक सीएम. खासदार म्हणूनच जगतोय आयुष्य. आणि जर सीएम म्हणून दाखवायचं होतं, मोदीजींनी जे केलं ते तू करून दाखवायचं होतं. बरं, आता लोक म्हणजे अंधभक्त, काय म्हणायचे ते म्हणा, मला नाही फरक पडत. छापा काटा सगळीकडेच. हा. ते ज्यांना वाटतं की नाही हे चुकीचं आणि ते बरोबर, तू करून दाखव बाबा, तू कर बेहतर. मी टाळ्या वाजवायला आहे, त्यांनी केलं तरी टाळ्या वाजव, तू केलं तरी टाळ्या वाजव, तू कर तरी खरं. मला एक तरी ऑपॉर्च्युनिटी दे तुझ्यासाठी टाळ्या वाजवण्याची.